अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांना वंदन करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर सावकार सूर्यवंशी, कार्यक्रमाचे उद्घाटक कर्तव्यदक्ष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब। पण काल आपल्याला DPTCचा निधी मिळाला नाही म्हणून मिळवण्यासाठी, कारण काही कार्यकर्त्यांची गरज म्हणजे आणि राहिलेला निधी आपला हक्काचा का सोडावा म्हणून काल मिळवण्यासाठी मुंबईत गेले आणि रात्रीपर्यंत येणार होते, पण त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं म्हणून ते येऊ शकले नाहीत। त्यांच्याऐवजी मी उद्घाटनं केली आणि या कार्यक्रमाला उपस्थित युवा नेते, आत्ताच तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं, माझे चिरंजीव विक्रांतदादा शिंदे, माझ्या गुणी सुनबाई अनुजाताई शिंदे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी आडेराव सर, माझे पुतणे रोहित पाटील शिंदे, आमचे खंदे समर्थक आणि सर्व कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपला नेता खरंच सच्चा काम करतो आणि ते नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असे पोहोचवणारे श्यामअण्णा पवार, पुंडलिक पाटील, अण्णासाहेब पवार, बंडू पाटील पवार, ज्ञानेश्वर पवार, म्हणजे हे सगळेच कार्यकर्ते ते कार्य करतात। मारुतराव सोनवळे, बालाजी इसादकर, विश्वंभर पाटील, सिद्धू पाटील वडजे, नागेश पाटील हिलाल, भाऊराव कंधारकर, दिगंबर डिकळे, सतीश कराळे, दुलेखा पठाण, राम पाटील गोरे, सुधाकर सातपुते, संदीप पवळ, राष्ट्रवादीचे नुकतीच ज्यांची निवड झाली तालुका अध्यक्ष आणि ज्यांनी आता सुंदर असं मार्गदर्शन केलं की आपल्या मतदारसंघात काय होतं आणि काय व्हायला पाहिजे, असे प्रभाकर पवार, इजाजभाई भोशीकर, नवनाथ बनसोड, माधव गवते, सचिन श्रीसागर, जिने अतिशय सुंदर, जिच्या जिभेवर लक्ष्मी म्हणजे सरस्वती आहे आणि सुंदर असं भाषण केले ती कुमल पाटील, निलेश गवते, सचिन सूर्यवंशी, सचिन क्षीरसागर, शंकर माने, बालाजी पाटील ढगे, माधव मोरे, धनराज सूर्यवंशी, फयाज शेख, गोविंदराव चिंचोलीकर, आनंदराव गारोळे, प्रसाद जाधव, भरत गायकवाड, गांधी पाटील, सर्व पत्रकार बंधू, माता भगिनी बंधूंनो, सर्व कार्यकर्ते, राहिलेले सरपंच, उपसरपंच, चेअरमन, प्रतिष्ठित मंडळी, आता तुम्ही सगळ्यांची भाषण ऐकलं, पण तुम्हाला माहिती आहे की खरं काय आहे? खरं तर आज सगळं आपलं महिला राज दिसलं इथं, कारण सविताताईंनी पण आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या भाषणातून, अनुजानी पण अतिशय सुंदर, पहिलंच भाषण तिचं होतं पण अतिशय सुंदर असं तिचे अनुभव सांगितले 6-7 महिन्यातले, कारण ती सतत मम्मी कधी येता, कुठे आहेत, जेवण राहिले, किंवा तिला असं वाटतं बाहेर 12 वाजले तरी बसल्यात सगळ्यांशी संपर्क साधत। आता रात्रीच दादा पुण्यावरून आले आणि मला माहितीच नाही, ते मध्ये गेले, 11 वाजता आले, मग मी त्यांना 11:15 फोन केला, दादा कुठे आहे तुम्ही? तर म्हणे मी आलो आहे। तर तिने त्यांना सांगितलं की दिवसभर मम्मी तिथंच बसलेल्या आहेत सगळ्यांना भेटत आणि आत्ताही तिथंच बसलेल्या आहेत, म्हणजे मम्मी आत्ताच मला अनुजाने सांगितलं, म्हणजे सांगण्याचा उद्देश की ती अनुभवते, बघते आणि म्हणून तिने एवढं कौतुक केलं। आज 90 कोटी रुपयाच्या उद्घाटनाप्रसंगी 90 कोटीची उद्घाटनं फक्त लोहा शहरातली झालेली आहेत, लोहा तालुक्यातली नाही, लोहा शहरातली हे 90 कोटीचे उद्घाटनं आहेत। त्याच्यामध्ये लोहा ते गुराखीगड रस्ता 2 कोटी, लोहा ते धानोरा मक्ता आडगाव फाटा 6 कोटी, PWD उपविभागीय इमारत 2,30 लाख, लोहा गोडाऊन्स 10 कोटी रुपये, उपजिल्हा रुग्णालय 13 कोटी 76 लाख, न्यायाधीश इमारत 2,57 लाख, PWD निवासस्थान बांधकाम 1,65 लाख,
आणि बरीच आता इंदिरानगरसारख्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा निधी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी टाकलेला आहे. बिडवई नगर अंतर्गत रस्ते, त्याच्यासाठी त्यांनी रस्ते आणि नाली पूल 5 कोटी रुपये टाकलेले आहेत. बरीच कामं याच्यावरती आहेत. आता त्या सगळ्या कामाचा बोर्ड इथं लावलेलाच आहे, बॅनर इथं लावलेलाच आहे. तर खरोखरच आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचं कौतुक आहे. त्याचं कारण आत्तापर्यंत खरंच मला सांगा कोणी पण की 90 कोटी रुपयाचे उद्घाटन किंवा 90 कोटी रुपये फक्त लोहा शहरासाठी दिले, असं आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही की 5 वर्षाच्या टर्ममध्ये फक्त एका तालुक्यासाठी, एका तालुकाने एका गावासाठी, लोहा गावासाठी 90 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण लोहा तालुक्यात वेगवेगळ्या सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी 2 कोटी, 4 कोटी, 7 कोटी, 10 कोटी असे निधी दिलेले आहेत. ते एकमेव आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आहेत. सगळ्यांनी कंधारचं सांगितलं, कारण माझ्या प्रत्येक भाषणात कंधारचं, मला माहीतच नाही की लोह्यात पण एवढे निधी दिले. मला लोह्यात मी याला 5 कोटी दिले, त्याला 5 कोटी दिले, ते तर लिहिलेलेच दिसत नाही आहेत की नगरपालिकेला पण दिवे लावण्यासाठी 5 कोटी रुपये दिले, लोहा शहरासाठी दिवे लावायला 5 कोटी रुपये दिलेले आहेत आणि काहीतरी फर्निचर वगैरे नगरपालिकेचं करण्यासाठी त्यालाही 5 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे एवढा सगळा निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणला. त्याचं कारण आहे की सुशिक्षित आमदार आणि ज्याला दूरदृष्टी आहे, ज्याला वाटलं पाहिजे की आपला मतदारसंघ बदलला पाहिजे आणि खरोखरच गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. नेहमीच म्हणतात की विकासाभिमुख आपलं नेतृत्व असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब विकास करत असतात. लोहा तालुक्यामध्ये परत आत्ताच थोड्या दिवसापूर्वी बारूळचं उद्घाटन झालं, तिथं 40 कोटीची उद्घाटनं झाली. कंधारचं उद्घाटन झालं, तिथं 40 कोटीची उद्घाटनं झाली. पण तिथं 100पेक्षा अधिक कोटीची उद्घाटनं राहिली. आपलं नशीब की 1 महिना निवडणूक वाढली, त्याच्यामुळे ही उद्घाटनं तरी करायला मिळाली. नाहीतर आम्ही दोघंही शिंदेसाहेब वरून काय मंजूर करून आणायचं त्याच्या प्रयत्नात 24 तास, आणि मी त्यांना काय आणायचं आहे आणि कुठं कुठं काय गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की गेले 75 वर्षापासून जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टीचं मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे कित्येक गावाचे संपर्क तुटत होते, कित्येक स्मशानभूमीला जायला रस्ते नव्हते, कित्येक गावामध्ये शेताला जायला रस्ते नव्हते, तिथं तिथं पूल, असे 27 पूल आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केले. आता ही समस्या तर गेले 75 वर्ष सगळ्यांनाच होती, पण असे पूल आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केले. ज्या ज्या गावाला रस्ते नाहीत त्या गावाला रस्त्याने जोडण्याचं काम, शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी, आजकाल मोठी घरं नसतात म्हणून 12 गोडाऊन्स आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी बांधलेत. त्याच्यातले 2 गोडाऊन्सचं काम इथं झालेलं आहे लोह्यामध्ये, आणि त्याच्या आजूबाजूला पण रस्ते झालेले आहेत. कोणी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल की बाबा इंदिरानगरसारख्या ठिकाणी 1 कोटीचा रस्ता होईल किंवा कंधारच्या मार्केट कमिटीसारख्या ठिकाणी 7 कोटीचे रस्ते होतील. म्हणजे स्वप्नात गेल्यासारखी कामं आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब करत आहेत. शेतकरी हा मध्यबिंदू आहे, कारण शेतकरी आपल्या भारतात जास्त आहेत. शेतकरी जगला तर आपण जगतो, कारण सगळ्यांना जगण्यासाठी अन्नच लागतं आणि ते अन्न उत्पादन शेतकरी करतो. मग त्याच्यासाठी सिंचन म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी 24 तलाव मंजूर करून आणलेले आहेत. आणि ते तलाव काही कारणास्तव काही जणांनी रुकवलेले असले तरी पुढच्या टर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे आपणच आमदार होणार आणि ते कामं होणार, त्याच्यात शंकाच नाही. फक्त सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्या जमिनी आपल्याला ताब्यात घ्याव्या लागतील. कुठं कुठं गरज आहे, आणि काही जणांचं म्हणणंही असेल की नको बाबा इथं नको, तर ठीक आहे, त्यांना नको आहे तर आपण काय करणार. पण ज्या गावात नको आहे तिथं आपण थांबू. पण खूप गावांचे लोकांचं म्हणणं असतं की सिंचन पाहिजे, ताई तलाव मंजूर करून आणलेली कामं झाली पाहिजे. तर ती नक्कीच कामं पुढच्या टर्ममध्ये जरी आत्ता अर्धवट राहिलेली असली, मंजूर झालेलं आहे पण म्हणजे सुरुवात केलेली नाही आहे, तर ते नक्कीच होतील. त्याचबरोबर आत्ता वागदरवाडीला काही मंडळी उपोषणाला बसलेली आहे, पण तो सुद्धा रस्ता मंजूर झालेला आहे. त्याचीही 2 दिवसात वर्क ऑर्डर निघेल, हे सांगायला मला आनंद वाटतो. बरीच कामं म्हणजे आता मी तुम्हाला वाचून दाखवली की काय काय कामं केली.
पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी 25-15 DPTC, आमदार निधी, ह्या सगळ्या गोष्टींचा तर आपण उल्लेखच करत नाही की किती निधी दिला. आता जसं मी म्हणाले की प्रॉपर लोह्यामध्ये 90 कोटी रुपयाचा निधी आत्तापर्यंत कुणीच दिला नाही. दिला असता तर आत्तापर्यंत एवढ्या बिल्डिंग शिल्लकच राहिल्या नसत्या. किती क्वार्टर्स बांधले, कोर्टाची बिल्डिंग बांधली, दवाखाना एवढा मोठा बांधला. दोन्ही तालुक्यात बघा, कंधारमध्ये पण 100 खाटांचा दवाखाना बांधला आणि इथं पण जिल्हा रुग्णालय लोह्याला पण एवढं मोठं बांधलं. त्याचबरोबर PSC ज्या मंजूर झालेल्या होत्या 50 वर्षापूर्वी, उदाहरणच द्यायचं राहिलं तर पानशेवडीचं उदाहरण, 50 वर्षापूर्वी PSC मंजूर झालेली होती, पण आत्तापर्यंत कुठल्याही आमदारांनी त्याला निधी आणला नव्हता. ते आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तो निधी आणला आणि त्याचं बांधकाम झालं. बरं, मला आणखी एक सांगायला आणि आनंद होतो की आपली जी उद्घाटनं होतात ती कामं झाल्यानंतर, लोकांनी ते अनुभवल्यानंतर 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी अशी उद्घाटनं झालेली आहेत. आणि काही जी भूमिपूजनं झालेली आहेत ती आत्ताच कामाला सुरुवात होईल त्याची, आणि तुम्हाला निवडणुकीच्या आतच त्याचे पण रिझल्ट दिसतील. म्हणजे असंच निवडणुका आल्या की नारळ फोडणं आणि आम्हाला मंजुरी आहे म्हणणं, पाट्या लावणं, हे काम आपण केलेलं नाही. उलट काय झालं आहे की 5 वर्षात लोहामध्ये एवढं 90 कोटीचे काम दिलेले असताना आणि कामं पूर्ण झालेली असताना कामं करता करता आमच्या दोघांनाही वेळच मिळाला नाही. आत्ताही सगळ्याच सर्कलची कामं उद्घाटना व्यतिरिक्त राहिलेली आहेत. फक्त बारूळचं झालेलं आहे आणि बारूळ, कवठा आणि आत्ता परवा कुठलं झालं, बाकी उस्माननगरचं राहिलं, शिराडोन सर्कलचं राहिलं. म्हणजे मधले गावागावातले तर राहिलेच, पण सर्कलला जे मेन रस्ते आहेत ती सुद्धा कामाची उद्घाटनं राहिलेली आहेत आणि तिथं बराचसा निधी गेलेला आहे. मला असं वाटतं की हैद्यासारख्या ठिकाणी 4 कोटीचा निधी, चिखलीसारख्या ठिकाणी 6 कोटीचा निधी, उस्माननगरसारख्या ठिकाणी 3 कोटीचा निधी. म्हणजे गावागावात जो लाखात निधी होता, म्हणजे 3 लाख, 5 लाख, 10 लाख, तर तिथं 3-3 कोटी, 5-5 कोटी, 7-7 कोटी, आडगावला 7 कोटीपेक्षा जास्त निधी, असे निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणलेले. त्यांचा एकच ध्यास आहे, विकास आणि गोरगरिबांची उन्नती. गोरगरिबांना आपल्याकडून काय मदत होईल, त्यांची आपल्याकडून काय सेवा होईल, त्यांच्यासाठी आपण काय काम करू शकतो, हे सतत धडपडणारे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून, कारण बरेच ही सगळी कामं आणण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं. मी परमनंट इथं पाय रोवून बसलेली आशा शिंदे सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत सगळ्यांच्या सेवेसाठी कायम हजर असते. आणि आत्ता आपले दादा विक्रांत दादा त्यांनी पण पुढाकार घेऊन बरीच कामं, बरीच गावं, बऱ्याच गावांच्या समस्या समजावून घेतलेल्या आहेत. आणि आमचं नशीब की आम्हाला सुनबाई पण त्याच पद्धतीच्या मिळालेल्या दिसत आहेत. पहिलंच भाषण आहे पण इतकं सुंदर भाषण तिने केलं, मला असं वाटलं हिला काय अनुभव आहे किंवा काय बघितलं हिने, ही काय बोलणार आहे. पण खरंच तिने अनुभवातून अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये जे विकास आहेत, जे आपल्या सासऱ्यांनी कामं केलेली आहेत, जी म्हणाली की माझ्या हातात हात देऊन लोक डोळ्यात पाणी आणून सांगतात. ती म्हणे इथंच नाही मम्मी, मी लातूरला गेले, तिचं मामाचं गाव आहे, लातूरला गेले तर तिथं लोक सांगतात, पुण्यात तिचे वडील सांगतात, तिचे आजूबाजूचे लोक सांगतात. तेव्हा खरंच आपल्या आमदारांचं नाव कुठपर्यंत आहे की जे गोरगरिबांना मदत करतात आणि ते सगळ्यांसाठी झटतात. एवढंच नाही तर गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा तिकीट मिळणार होतं तेव्हासुद्धा आपल्याला सांगायची गरज पडली नाही की कोणतं तिकीट आपल्याला पाहिजे. परस्परच लोकांनी सांगितलं होतं की नाही तिकीट द्यायचं आहे तर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनाच द्यायचं आहे. आणि कुठल्या लोकांनी सांगितलं असेल, नागपूरसारख्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्हाला तिकीट द्यायचंच तर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना द्या. आणि तेव्हा ते तिकीट सुटलंही होतं. पण आता असेच काहीतरी अडचणी आणत असतात. आत्ताही तुम्ही काहीही चिंता करू नका, कोणीही चिंता करू नका, कुणीही मनात तीळ मात्र अशी शंका आणू नका. महाविकास आघाडीचं तिकीट आपल्यालाच आहे हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकते. त्याच्यावर चर्चा चालू आहे पण तिकीट आपल्यालाच आहे हे मी ठामपणे सांगते. कुठलीही शंका कोणीही बाळगू नका. आणि आमच्या विकासाला, आमच्या कामाला आणि आम्ही जे पुढाकार घेऊन तुम्हाला मदतीचा हात देतो त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच कराल आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्याल. मी जर उभी राहिले तर आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब
68,000 मतांनी निवडून आले होते. आत्तापर्यंत ती लीड आपल्या तालुक्यात कुणालाच नव्हती. तेवढी मतं लोकांना पडली होती, पण तेवढी लीड कुणालाच नव्हती. तेवढी लीड तुम्ही दिली सगळ्या जनतेने. आणि मी जर आता उभं राहिले तर मला नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही द्याल असं मी अपेक्षित करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोरगरिबाची जाण काय असते ही सकाळी 6 पासून ते संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत ही मायमाऊली प्रत्येकाच्या आपल्या मतदारसंघामध्ये सतत फिरत असतात. पिठाच्या गिन्याचं वाटप असेल, गोरगरीब जनता जी आहे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असेल, कोरोनाच्या काळामध्ये किट वाटप असेल, सॅनिटायझर वाटप असेल, विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक विकास कामं या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये झालेली आहेत. याच कामाच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी आपल्या सर्वांचा आशीर्वाद या शिंदे कुटुंबाच्या पाठीमागे आपला राहणार आहे.